माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी ते म्हणाले की राजकोट पुतळा पडला हे राज्यासाठी दुर्दैवी आहे। जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। या पुतळ्यासंदर्भात 12 तारखेला मी मोदींना पत्र लिहिले आहे। आघाडीमधल्या नेत्यांनी माझं पत्र का नाही वाचलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तसेच राजकोट किल्ल्यावर युती आघाडीमध्ये हमरीतुमरी झाली, तिथे काही झालं असतं तर राज्याला पटलं असतं का असाही सवाल त्यांनी यावेळी विचारलाय। आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ज्यांनी घडवला ते प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। हा संतांचा महाराष्ट्र आहे आणि आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिला आहे का, हा आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे। या 75 वर्षात नुसते हेवे दावे, मग इकडं महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, कॉन्क्रीट आपण महाराष्ट्र कसं घडवू शकतो, महाराष्ट्र हा राज्य दुसऱ्या राज्यांना एक दिशा देण्याचं काम करत असतो नेहमी, पण त्याच्यावर न चर्चा करता माझं तुझं आणि हेवे दावे काढण्यापेक्षा आपण पुढे जात नाही। लोकसुद्धा अस्वस्थ आहेत, व्यथित आहेत लोक। जनतेने जो काही निर्णय दिला असेल लोकसभेच्या वेळी, त्याच निर्णयावर पुढे जाऊ असं सगळ्यांना वाटत असेल तर साफ चुकीचं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या एक 15-20 दिवसात जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय, ज्या पर्यायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास सुरू झालेला आहे। आजच्या बैठकीला प्रहारचे प्रमुख बच्चूभाऊ कडू येणार होते। परत आमची मुंबईत एक बैठक झाली, कोर्टात त्यांची आज तारीख असल्यामुळे आज आणि उद्या म्हणून ते येऊ शकले नाही, पण आमच्यावर VCवर बोलले आता। ते बच्चूभाऊंच्यावर एक 4-5 मुद्दे आमचे जराशे मतभेद मी म्हणणार नाही, पण एका लाईनवर एका जागेवर येण्यासाठी एक अनेक 2 मीटिंग लागतील। पण मला पूर्ण विश्वास आहे, आम्हाला सर्वांना विश्वास आहे, त्यात काही अडचण दिसत नाही। आज आनंदाने सांगायचे की बाबासाहेब आंबेडकरांची पंतू राजरत्न आंबेडकर साहेब सुद्धा आमच्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या शाहू महाराजांचा शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते पंतू आहेत, त्यामुळे हा नॅचरल अलायन्स आहे। म्हणजे आमच्यात काही कुठेतरी मतप्रवाह किंवा आणि काही वेगळं मतं घडवायचे असं काही नाही। आमच्या दोघांचं निश्चितपणाने ठरलं की आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्हाला जायचं, शिवाजी महाराजांच्या विचाराने जायचं आहे। आणि म्हणून आमची अनेकदा भेट झाली आणि आज पूर्वी भेट होत होते सामाजिक भेटी होत्या, आता ती राजकीय भेट आहे। आज जय जवान जय किसान या पक्षाच्या नारायण अंकुशे सुद्धा आलेले आहेत। सैनिकांचा सुद्धा आवाज त्यांना मांडायचा आहे। सैनिक केव्हा राजकारणात येत नव्हते, लांबच राहायचे, पण त्यांना सुद्धा असं वाटतं की सैनिकांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे, आम्ही सगळे एकत्र येऊ। आणि म्हणून एक चांगली सुरुवात आहे। राजू शेट्टींची सुद्धा आमची चर्चा चालू आहे। राजू शेट्टींचे माझं बोलणं झालेलं आहे आणि बच्चू भाऊंचं सुद्धा बोलणं झालेलं आहे, राजरत्नांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे। आणि सगळे शेतकऱ्यांचे सगळे घटक हे सगळे कसे एकत्र येऊ शकतात, आपण एक वेगळा पर्याय कसा देऊ शकतो, ह्याच्यावर सुद्धा आमचं बोलणं चालू आहे। मनोज जरांगे पाटलांचं सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा। त्यांना मी विनंती केली, आता पाडायचं नाही, आपल्याला सगळ्यांना निवडून आणायला पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आमची सकारात्मक चर्चा चालू आहे। शेवटी त्यांचा उद्देश आमचा उद्देश एकच आहे। त्या ज्या शाहू महाराजांनी राजे शाहू महाराजांनी आमच्या पंजोबांनी जे आरक्षण दिलं बहुजन समाजाला, अनुसूचित जाती जमाती OBC आणि गरीब मराठ्यांना, तर त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं म्हणून त्या दोघांचा उद्देश असल्यामुळं एकत्र येण्याची नुसती एक वेळ राहिलेली आहे असं मला वाटते। म्हणून ते लवकरच त्याच्यात सुद्धा सकारात्मक एक निर्णय लवकरच येईल असं मला पूर्ण अपेक्षा आहे। मला असं वाटतं की मी नेहमीच बोलतो आणि जे काय बोलायचं मी आता बोललो आहे, पुढं बोलायचंच आहे,
मला वाटतं 2 मिनटं राजरत्न आंबेडकर साहेबांनी बोलावं, नंतर मग काय पत्रकारांना काय प्रश्न असतील ते आपण विचारावं. आमची सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली. एक या 2 पर्यायापेक्षा महाविकास आघाडी महायुतीपेक्षा आमचा एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी हा आमचा पर्याय आहे आणि हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही पुढे जाणार आहोत. या दृष्टिकोनातून आमची चांगली चर्चा झाली. कोणीतरी आपल्या ते बूम थोडे अलीकडे गेला. खरं तर राजे बोलल्यानंतर आम्ही बोलणं उचित नाही आहे. तरी राजेंनी मला 2 मिनटाची संधी दिलेली आहे. आज जे काही आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत, म्हणजे मला जेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांचे लहानपणचं इतिहास वाचायचो त्यावेळेस ते चाळीमध्ये राहायचे आणि बाबासाहेबांचे वडील त्यांना रात्री 2 वाजता उठवायचे अभ्यास करण्यासाठी आणि 5 वाजेपर्यंत त्यांचा तो अभ्यास घ्यायचे, कारण 5 नंतर मग नळावरची भांडणं सुरू व्हायचे आणि नळावरची भांडणं सुरू झाल्यानंतर त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा. मला असं वाटतं की आता तर नळावरचं भांडण हे महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे. म्हणजे आज जे काही आपण बघतोय जोडे मारो आंदोलन आणि हे केवळ यांचे वैयक्तिक जे काही द्वेष आहे, राग आहे, त्या रागापोटी यांनी अशा पद्धतीने कामकाज आज महाराष्ट्रामध्ये हे नळावरचं भांडण आम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतं. आणि कुठेतरी ज्या हेतूने जसं राजेंनी सांगितलं की लोकसभेच्या वेळेस संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, असा जो काही या देशामध्ये प्रचार केला गेला, भारताचं संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी आम्ही भरभरून इंडी आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल यांना भरभरून मतं दिली. केवळ आम्हीच नाही, अनुसूचित जातीच्याच लोकांनी नाही तर मुसलमानांनी मतं दिली. आज ज्यावेळेस खरंच संविधानावर ज्यावेळेस गालबोट उचललं जातं आहे तर लोकसभेत गेल्यानंतर किंवा विधानसभेमध्येही हे एका प्रश्नाचंही उत्तर आता ते विचारत नाही आहेत. म्हणजे वक्फ बोर्डाचा प्रश्न असो किंवा अनुसूचित जातीच्या रिझर्वेशनचा मुद्दा असो, उलट सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये क्रिमी लेअरचा मुद्दा त्याच्यामध्ये ॲड केला त्यावेळेस काँग्रेस त्याचं स्वागत करताना मला दिसली. मग नक्की हे कोणत्या संविधानाचं बचाव करण्यासाठी हे बाता करत होते. आणि म्हणून आज कुठेतरी अनुसूचित जातीची लोकं असतील किंवा मुस्लिम्स असतील, आम्ही कुठेतरी फसवणूक झाल्याचंही भावना आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणा, महाविकास आघाडी हटवायची असेल तर महायुती आणा. हे जे यांचं सीसॉचा जो गेम या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही ही सगळी समीकरणं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येत आहोत की हे एकाच नाण्याचे हे 2 बाजू आहेत, हे काही वेगवेगळे नाहीत. यांना कसलेही महाराष्ट्राचे आता महाराष्ट्र पब्लिक सेफ्टी बिल, आता तो बिल ॲक्टमध्ये तयार झालेला आहे. एवढा मोठा ॲक्ट महाराष्ट्रात तयार होत असताना महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यानं या ॲक्टचा विरोध केला नाही. मग हा विरोधी पक्ष म्हणून आपण याला कसं मान्यता द्यावी, जिथे ते महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीचा प्रश्न विचारत नाहीत, मुसलमानांचा प्रश्न विचारत नाहीत, एवढा मोठा ॲक्ट तयार झाला तिथे प्रश्न विचारत नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून